अकोला जिल्ह्यातील उमा रोहणा बॅरेज प्रकल्पात तब्बल 9 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे। कंत्राटदारानं कामात हलगर्जीपणा करून मर्यादित वेळेत काम पूर्ण न करता अधिकाऱ्यांनी त्यातील मर्यादा लाटल्याचं समोर आल्यानं या संदर्भात अनेक संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान 12 सप्टेंबर रोजी मूर्तिजापूरचे आमदार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक घेतली असून उमा प्रकल्पासह मतदारसंघातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन 4 वरिष्ठ अधिकारी आणि 3 कंत्राटदार अशा 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। 22 ऑगस्ट 2025 रोजी माना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या हा गुन्हा नोंदवण्यात आला असून 1 मार्च 2011 ते 31 मार्च 2012 दरम्यान उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्याद्वारे निर्मित व उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करून शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लावून आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप यावेळी करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवण्यात आला असला तरी या घोटाळ्याची रक्कम 9 कोटींवरून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणी तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकास कामांविषयी आमदार हरीश पिंपळे यांनी नागपूर येथे संबंधित विभागाची बैठक बोलावून आढावा घेतला असता उमा बॅरेज संबंधित कंत्राटदार गंगाधर रेड्डी यांच्याकडून 32 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियमानुसार भ्रष्टाचार झालेल्या रकमेसह 12% वसूल करण्यात येणार होती, परंतु लोकनेता समिती मुंबई ही रक्कम 15% व्याजासह वसूल करणार असून आतापर्यंत व्याजासह कंत्राटदाराकडून 32 कोटी रुपये घेणे असल्याचं निष्पन्न झालं आहे। जर ही रक्कम ताबडतोब जमा करण्यास विलंब झाला तर संबंधित कंत्राटदाराच्या मालमत्तेला सील करून त्यातून ही रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पार पडलेल्या बैठकीत उमा काटेपूर्णा बॅरेजसह महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रगतीपथावर आणि प्रलंबित विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामांना तातडीने गती देण्याविषयी आवश्यक सूचना पिंपळे यांनी दिल्या। बैठकीला अधीक्षक अभियंता अकोला सिंचन मंडळ अक्कीवार मॅडम, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला वाकोळे साहेब, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग अकोला सानप साहेब यांची उपस्थिती होती। नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सोनटक्के यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत मतदारसंघातील विविध विकास कामे व खोळंबलेल्या उमा बॅरेज प्रकरणी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली। खोळंबलेल्या या भ्रष्टाचार झालेल्या या उमा प्रकल्पाच्या कंत्राटदारांकडून अपहार झालेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार हरीश पिंपळे यांनी दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोला।